काय सांगशील मित्रा की कसा तू या ऑनलाईन रमणीच्या आहारी गेला, किती तुझ्यावर कर्ज झाला, तू कसा यातून सावरला? मी एका माझ्या करमाळा तालुक्यातील मित्राच्या माध्यमातून ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो. तर त्यांनी मला एक लिंक पाठवली, सांगितले ही लिंक डाउनलोड करून अशा अशा गेममधनं असे चांगले पैसे मिळतात. ती लिंक डाउनलोड करून मी ती गेमला सुरुवात केली. सुरुवातीला मी त्याच्यामध्ये 5,000 अमाऊंट टाकली. 5,000 अमाऊंटची मला बऱ्यापैकी मी 50,000 अमाऊंटपर्यंत पोचलो. त्याच्यानंतर ती अमाऊंट त्याच्यामध्येच गेली. अशा वाटली की यायला ह्याच्यामध्ये पैसे येतात, पण आपण थोडे चुकीच्या खेळामुळे ते रिटर्न गेले असतील. मग मी नंतर ना त्याच्यामध्ये परत अमाऊंट टाकत वाढवत गेलो आणि ही अमाऊंट मी परत नंतर लाखो रुपयामध्ये मी खेळत गेलो. मग लाखो रुपयामध्ये खेळत गेल्यानंतर ना ह्याच्यावरती मला खूप म्हणजे कर्ज माझं वाढत गेलं. कर्ज वाढत गेल्यानंतर ना मग माझ्या लक्षात काही गोष्टी आल्या की याला आपल्याकडून कुठेतरी गोष्टी चुकतात, आपल्याकडे आपलं खूप मोठं कर्ज होतं आणि ह्याच्यामध्ये कसं ते माणूस खूप आरी जातोय. एकदा का माणसाला ह्याच्या गोष्टीचा नाद लागला की माणूस तो गोष्टीचा नाद सोडत नाही आणि प्रचंड असा गुंतला जातो आणि 1 रुपया काढण्याच्या नादात अजून तो 10 रुपये कधी ह्यात गुंतवून बसतो हे त्याच्या लक्षात येत नाही. त्याच्यामुळे हा ऑनलाईन जो गेम प्रकार आहे, हा कुठली ऑनलाईन गेम असू द्या, त्याच्यामधनं माणूस कधीही पैसा कमवू शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहताय की अशा भरपूर तरुण लोक आता वायाला गेलेले आहेत किंवा खूप नुकसान त्यांचं प्रचंड झालेलं आहे. कितीपर्यंत कर्ज जे आहे ते तुझ्यावर आलं, तू ते कसं फेडलं आणि कुणी तुला एवढं अर्थसहाय्य केलं? माझ्यावरती जवळपास 84 लाखाचं कर्ज झालं होतं आणि माझ्यापासली काय अमाऊंट होती, माझ्या जवळचे काही सहकारी होते जे माझ्या रिअल इस्टेटचे व्यवसाय असल्यामुळं माझ्या ओळखीचे परिचयातले होते. अशा खूप लोकांनी मला 10-12 लोकांनी सहकार्य केलं. म्हणजे ह्याच्यामध्ये मी त्यांना सांगितले की बाबा मला जागेसाठी पैसे लागतात, पण मी ते चुकीच्या पद्धतीने वापरत गेलो आणि त्याच्यात गुतत गेलो. असा प्रकार घडलेला आहे. काय आव्हान करशील तू? आता नुकताच एक विधानसभेत व्हिडिओ पाहिला, कृषी मंत्री खेळत होतो. हा, मी कृषी मंत्र्यांना एकच सांगेन की बाबा तुम्ही एका जबाबदारी पदावरती आहात. जो आज कृषी खातं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचं आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा कणा आहे. अशा पदावरती असताना शेतकरी आत्महत्या करत असताना, शेतकरी अडचणीत असताना, कधी ओला दुष्काळ आहे, काही भागात पाऊस नाही, अशा परिस्थिती असताना विधान भवनात अधिवेशन चालू असताना जर कृषी मंत्री अशा ऑनलाईन गेमच्या नादी लागून खेळत असतील तर शेतकऱ्यांचे प्रश्न तर वाऱ्यावर राहिले ना. आणि असा बरं ते बी त्यातमध्ये ऑनलाईन गेम हा म्हणजे खूप मूर्खपणाचा भाग आहे, कळस आहे, जो त्यातनं मी सुद्धा गेलो. मी बी त्या गोष्टीला मी स्वीकार करतो. पण त्यांनी सुद्धा त्यांची बाजू कुठेतरी स्वीकारून त्यांनी थांबलं पाहिजे होतं, पण ते विषय वाढवत चालले, त्यांचा भाग आहे. काय आव्हान करशील बाकीच्या तरुणांना? मी बाकीच्या तरुणांना एकच आवाहन करेन की बाबा ऑनलाईन गेम कुठलाही घेऊन तुम्ही कधीही कुठली स्वप्न पाहिलेली पूर्ण करू शकत नाहीत. आणि ती स्वप्न हा ऑनलाईन गेमच्या माध्यमातून किंवा सट्टे बाजारातून असं तुम्ही कधीही पूर्ण करू शकत नाही. बघू बी नका. आपल्या हिमतीवरती, कष्टाच्या जीवावरती जे काय तुम्हाला कमवता येईल, जे काय मिळेल त्याच्यामध्ये समाधानी आणि सुखी राहा, असं माझ्या मित्रांना आवाहन करेन. 84 लाखांमध्ये आतापर्यंत किती रक्कम तुम्ही फेडली आणि किती आता बाकी? आता 84 लाखांमधनं मी ह्या 1-1.5 वर्षामध्ये स्टँड होईल. माझ्या जे तुम्हाला सांगितलंय सचिन कोठाडे, ओली हाईटचे माझे जुडेदार खास, त्यांची ही बिल्डिंग आहे त्यांची. तर त्यांनी मला अर्थसहाय्य करून त्यांनी माझी बरीचशी रक्कम आजपर्यंत मायनस केली, वजा केली. अशी आता माझी रक्कम मी बी माझ्या काही ह्याच्यावरती किलीवरती पैसे कमवून आता मी फक्त 22-20 लाख रुपये लोकांचे देणं आहे आणि ते बी माझं एवढ्या महिन्यामध्ये ते मी क्लिअर करेन.